नमस्ते ऑल ऑफ यू. आज आपण केपलर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन म्हणजेच केपलरने प्लॅनेट संचारामध्ये फिरत असताना सन आणि ते प्लॅनेट त्यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे या केपलर सेरेच्या प्लॅनेटरी मोशन मध्ये सांगितले आहे. असे केपलरने हे 3 लॉ सांगितले होते. त्यापैकी आज आपण केपलरचा फक्त पहिला लॉ बघणार आहोत, केपलर फर्स्ट लॉ. पण हे फर्स्ट लॉ बघण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. आता जनरली आपण काय म्हणतो की सनच्या अराउंड जे आपले प्लॅनेट म्हणजे अर्थ असेल किंवा जे काय बाकीचे प्लॅनेट फिरत असतील ते आपण सर्क्युलर शेपमध्ये किंवा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो असे आपण म्हणतो. पण तसं नाही. सनच्या अराउंड आपली जी अर्थ फिरते ते ऍक्च्युली सर्कल नाही तर एका ओव्हल शेपमध्ये किंवा एका इलिप्टिकल ऑर्बिट किंवा एका इलिप्स शेपमध्ये फिरत असते, हे आपल्याला माहिती पाहिजे. पण ह्या इलिप्टिकल ऑर्बिटच्या प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्याबद्दलची किंवा बेसिक गोष्टी काय आहेत ते आपण समजून घेतले तर आपल्याला केपलरचा पहिला लॉ समजेल. आता सर्क्युलर शेप किंवा इलिप्टिकल शेप याच्यामध्ये काय फरक आहे? आपण म्हणतो की सनच्या अराउंड जे आपली अर्थ फिरते ते सर्क्युलर शेप मध्ये फिरते, पण ती सर्क्युलर शेप मध्ये न फिरता एका ओव्हल किंवा इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असते. आता या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते आपण पहिल्यांदा जाणून घेऊ. सर्कल बघितलं तर त्या सर्कलला एकच फोकस असतो. एक फोकस म्हणजे काय? तुम्हाला जर सर्कल काढायला लावला, तुम्हाला जर नोटबुक वरती जर सर्कल काढायला लावला, तुम्ही काय करता? कंपास घेता, त्याच्यावरती तो फोकस ठेवता आणि तुम्ही सर्कल काढता. म्हणजे त्याच्यावरती एक फोकस असतो आणि त्या एक फोकसला कन्सिडर करून तुम्ही काय करता तर तो सर्कल काढत असता आणि त्याचा जो सेंटर असतो म्हणजे तो आपण तो एक फोकस कन्सिडर करूया. त्याच्या अपोजिट इलिप्स किंवा तो ओव्हल शेप बघितला, त्या इलिप्स शेपला किती फोकस असतात तर 2 फोकस असतात. सर्कलला एक फोकस असतात आणि त्या इलिप्टिकल शेपला किती फोकस असतात? 2 फोकस असतात. आता आपण इलिप्टिकल शेप कसा काढू शकतो की आपण इलिप्स शेप कसा काढू शकतो तर काय करायचं? एका पॅडवर काय करायचं? 2 टाचण्या रोवायच्या आणि त्या 2 टाचण्या रोवल्यानंतर त्या टाचण्यामधून काय करायचं? एक रबर त्याच्यामध्ये ठेवायचा. त्या 2 टाचण्याच्या मध्ये काय ठेवायचा? एक रबर ठेवायचा आणि तो रबर ठेवल्यानंतर पेन्सिल घ्यायची आणि त्या पेन्सिलने एक शेप काढायचा आणि त्या पेन्सिलने शेप काढल्यानंतर तुम्हाला जो शेप मिळेल तो इलिप्स शेप तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्या 2 टाचण्या आहेत तो काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती ते 2 फोकस बघायला मिळतील. म्हणजे ज्या ठिकाणी आपण तिथे टाचण्या रोवल्या होत्या त्या टाचण्या म्हणजे आहेत ते 2 फोकस आणि त्या 2 फोकसला कन्सिडर करून आपण काय केलं तर हा इलिप्टिकल शेप काढलेला आहे. जसा सर्कलला आपण एक फोकस धरून सर्कल काढतो म्हणजे सर्कलला एक फोकस असतो, त्याचप्रमाणे ह्या इलिप्टिकल ऑर्बिटला किंवा इलिप्टिकल शेपला किती फोकस असतात? 2 फोकस असतात. ह्या फोकसचा स्टडी केल्यानंतर किंवा फोकस बद्दल माहिती केल्यानंतर आपल्याला फर्स्ट लॉ काय आहे हे आपल्याला समजेल. बघा फर्स्ट लॉ काय आहे बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजेच काय बघा, एक सन आहे आणि ह्या सनभोवती काय आपली अर्थ किंवा एखादा प्लॅनेट फिरतोय. आता हा प्लॅनेट फिरतोय तो कसा फिरतोय तर सर्क्युलर शेप मध्ये फिरत नाही, तर तो प्लॅनेट सनच्या अराउंड कसा फिरतोय बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजे कन्सिडर करा की हा इलिप्टिकल शेप आहे किंवा इलिप्स शेप आहे आणि या इलिप्स शेप मध्ये काय करते तर आपली अर्थ ह्या इलिप्टिकल शेप मध्ये सनच्या अराउंड फिरते. आता ह्या सनच्या अराउंड फिरत असताना ती कशी फिरते तर बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. म्हणजे अर्थ जी सूर्याभोवती फिरणार आहे त्याचं जे ऑर्बिट आहे ते ऑर्बिट कोणत्या शेपचं आहे तर इलिप्स म्हणजेच ओव्हल म्हणजेच एक लंबवर्तुळाकार शेपचं आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन. कोणाभोवती फिरण्याचं तर त्या सन भोवती फिरण्याचं. आणि सन कुठे असणार आहे? ऍट वन ऑफ द फोकाय. म्हणजे तुम्हाला माहित आहे की ओव्हल शेपला किंवा इलिप्टिकल शेपला किती फोकस असतात? 2 फोकस असतात आणि ह्या 2 फोकस पैकी सन कोणत्या ना कोणत्या तरी एका फोकसवर असणार आहे. तुम्ही कन्सिडर करा की सन आता इथे आहे किंवा दुसऱ्या फोकस आहे. 2 पैकी कोणत्या ना कोणत्या तरी एका फोकसवर कोण असणार आहे? सन असणार आहे. आणि त्या सनभोवती आपली जी अर्थ फिरणार आहे ती कोणत्या ऑर्बिट मधून फिरणार आहे तर ती इलिप्टिकल ऑर्बिट मधून फिरणार आहे. बघा फर्स्ट लॉ काय सांगतोय, आपली जी अर्थ आहे अर्थ सूर्याभोवती म्हणजे सन भोवती फिरत असताना ती कोणत्या शेप मध्ये फिरते तर इलिप्स म्हणजेच एका लंबवर्तुळाकार शेप मध्ये फिरत आहे. आणि ह्या लंबवर्तुळाकार शेप मध्ये सूर्याभोवती फिरत असताना सूर्य त्या 2 फोकस पैकी कोणत्या तरी एका फोकसवर म्हणजेच एका फोकाय. फोकस आपण बघितलं तर प्लुरल झालं म्हणजे ते अनेक वचन झालं आणि फोकाय म्हणजे एक वचन. 2 फोकस पैकी एक फोकाय. 2 असेल तर फोकस आणि 1 असेल तर फोकाय. म्हणून आपण इथे काय म्हणलंय? फोकाय. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन. म्हणजेच सन भोवती जी आपली अर्थ फिरणार आहे त्याचं जे ऑर्बिट असणार आहे ते कसं असणार आहे तर ते इलिप्टिकल ऑर्बिट असणार आहे.
आणि सनची पोझिशन असणार आहे त्या दोन पैकी कोणत्या ना कोणत्या तरी एका फोकायवर असणार आहे. हा फर्स्ट लॉ आहे. म्हणजे फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलंय की ऍक्च्युली सूर्याभोवती जी आपली अर्थ फिरते ते सर्क्युलर शेप मध्ये न फिरता ते एका इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरणार आहे. आणि ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरत असताना दोन फोकस पैकी कोणत्या ना कोणत्या एका फोकायवर कोण असणार आहे तर आपला सन असणार आहे. हा आहे आपला फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे केप्लरने जे प्लॅनेटरी मोशनचे 3 लॉ सांगितले आहे त्या 3 लॉ पैकी पहिला लॉ आहे केप्लर्स प्लॅनेटरी मोशनचा. काय बघा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट द वन फोकाय. म्हणजेच प्लॅनेट जे सूर्याभोवती फिरणार आहे जे सनभोवती फिरणार आहे त्याचं ऑर्बिट कसं असणार आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स कोणाभोवती विथ द सन. सन कुठं असणार आहे ऍट वन ऑफ द फोकाय. हा आहे आपला केप्लर्स फर्स्ट लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. तुम्हाला जर समजत असेल तर परत एकदा तो रीड करा आणि तुम्हाला परत तो एक न बघता तो राईट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.